चालताच येत नाही तर बायका म्हाताऱ्या पडत तुमची काय मागणी आहे? ब्लॉक बसून काही तुम्ही आखी मार्केट कमिटी धुवून खापन तुम्ही सुविधा देणार राहून तुम्ही नागरिकांना सुविधाच नाही. मी तो संजय काळे मार्केट कमिटीचा सभापती मागच्या वार्षिक सभेला बोलला 3 महिने तुमचं काम करतो. आता दुसरा पावसाळा येऊन निम्मा पावसाळा संपला. आता ही हँडिकॅप महिला आहे. पत्रकार साहेब काय अवस्था आमच्या बेले बाजाराची बघा. काही सांगावं जरा कसं वाटतं तुम्हाला? बाबा या इकडं. काय आहे बेले बाजाराच्या काय वाटतं तुम्हाला बाजाराचं? शिडशिड. हा आता ही मार्केट कमिटीला आपण जवळजवळ 1995 पासून आजपर्यंत यांनी घट्ट गाळे बांधले, इकडे कमिशन खाल्लं आणि लोकांची अवस्था बघा काय. हे व्यापारी लोक येतात बाहेरून. अरे हे मोठे घरी यांचे एक आहे व्यापारी लोकांना हे बसायला जागा नाही. गिरायक आता गिरायक थांबत नाही. चला म्हणत्या पुढं इकडे गाळे तिकडे गाळे काय धंदे पाणी होत नाही. आम्ही संगमनेरवरून त्याला यावा का नाही असं होतं. पावसा पाण्याचे हे याचं काहीतरी बंदोबस्त करावा बा एवढंच आमची इच्छा आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे साहेब. हे खेळाचे व्यापारी आहे बेल्याचे यांचं आयुष्य गेलं इथं. किती वय आहे तुमचं आता? 71. सांगा काय अवस्था आहे बाजाराची? काय पावती सांगाल? फाडता का मार्केट कमिटीला? मग काय आता फाटतात काय इलाज आहे? दर सोमवारी पावती फाडतात. 3 ते 4 लाख रुपये मार्केट कमिटीतून घेऊन जाती. नाखे पैसे संचालक मंडळ खाते असा माझा आरोप आहे. काय मी बाजार 2022 पासून लढतोय पत्रकार साहेब या मार्केट कमिटीच्या विरोधात. पण यांनी विचार केला नाही. यांना 28 कोटीच्या जमिनी घेऊन खायला पैसे यांच्याकडे. हे गरीबाचं काय करायचं गरीबांनी शेतकऱ्यांनी? बघा या महिला काही खोटा असेल तर तुम्ही महिला बघा. या महिलांना विचारा, व्यापाऱ्यांना विचारा. बैल बाजाराची काय अवस्था आहे, शेळी बाजाराची काय अवस्था आहे, धान्य बाजाराची काय. हा बाजार बघा. त्या सभापतीला म्हणा इथं ये गाळात जरा इथं ये. इथं ही गाडी नको फिरू फुकटच्या. बघा या अवस्था. कसा व्यापार करायचा लोकांनी? कसा करायचा याच्यात मला सांगा तुम्ही. लहान लहान मुलं हा गाळ बघायची गुडघ्यापर्यंत गाळ खड्डे झालेत. कसं करायचं? असा कुठं बाजार असतो का? पैसे खायला तुम्हाला पाहिजे. EC ऑफिस मधून पैसे खाता तुम्ही या गोरगरीब जनतेकडून पावती फाडून. आणि यांची कामं कोण करणार? करोडांनी प्रॉपर्टी घेता तुम्ही स्वतःच्या. कुठं कुठं प्रॉपर्टी घेतल्या सगळं काढू आता या वार्षिक सभेला. फक्त सगळ्यांना बोलवा आणि अहवाल द्या मार्केट कमिटीचा वार्षिक सभेचा. काय विचारा या महिलांना काय आले ते. बाजारच्या दुरावस्थेबद्दल काय सांगाल तुम्ही? चालताच येत नाही तर बायका म्हाताऱ्या पडत तुमची काय मागणी आहे? ब्लॉक बसून चांगले व्हावे, दुरुस्ती व्हावी, स्वच्छता असावी. हा ब्लॉक बसवले तर चिखल होणारच नाही ना. आमचं म्हणणं बाकी नाही पत्रकार साहेब. काही तुम्ही आखी मार्केट कमिटी धुवून खापन तुम्ही सुविधा देणार राहून तुम्ही नागरिकांना सुविधाच नाही. मी 2022 पासून आरडतो या बेला बाजारसाठी. आणि आमचे गाळे आहेत का भरभरा गाळतात भर पावसाळ्यात. तो संजय काळे मार्केट कमिटीचा सभापती मागच्या वार्षिक सभेला बोलला 3 महिने तुमचं काम करतो. आता दुसरा पावसाळा येऊन निम्मा पावसाळा संपला. अजून काही केलं नाही त्यांनी. काय करायचं त्या संजय काळेचं? काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हा बेल्ला बाजार कॉन्क्रीट हवा. हे बेल्ल्याचे जे गाळे आहे यांच्यावर वॉटर प्रूफिंग व्हावं. आणि बाकीची समस्या आहे तुमच्या ताब्यात. 7.5 एकर जागा दिली बेल्ले गावांनी फुकट. घोडके वकील होते त्यावेळेस सरपंच. त्यांना विचारता येत नाही का? सगळ्यांनी पैसे खाल्लेत आणि गोरगरीब जनतेचे हाले. आमच्यासारखे कार्यकर्ता बोलायला लागला का आमचं तोंड दिसतं. आम्हाला टॉर्चर करतात. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघा दाखवा लोकांना काय अवस्था इथे. काय सांगाल तुम्ही? बाजारात कशी तकलीफ आहे लोकांना? कसं यायचं या शेतकऱ्यांनी? काय लोकांना चालायचं कसं? चालता येत नाही लोकांना. केळं इकडे आम्ही पैसे खाऊन माजले ते मार्केट कमिटी काय वाले. करायचं आम्ही? व्यापारावर काय परिणाम होतो का याचा? हा मग चांगलं पाहिजे. बाजार लोक येत नाही बाजारामध्ये. हा गाळ बघा. हा आणि ते पावती भाडा येते. पावती भाडा येतात त्याचे कर्मचारी. 50 पावती घेते. 3 ते 4 लाख रुपये इथून हप्त्याला घेऊन जातात त्याला बाजारातून. वर्षाचे पैसे झाले 2 कोटी रुपये. कोण खातं हे पैसे? हा ना.
इसी गाडीत बसतो, इसी गाडीत इसी ऑफिस मध्ये बसतो, रुबाब शोधतो. इथं कोण शेतकऱ्यांचे करणार? तिच्यावर सांग, लाज वाटते का पावती घ्यायला मला? मग आता म्हणायचं आहे त्याला, आता तुम्ही बरं डबल पावते आम्हाला. आम्ही कसं काय बस काही पावत्या भरायच्या. हा किती पावती आहे तुम्हाला? आम्हाला जवळजवळ 30 रुपये, परत 20 रुपये. पावती द्यायचीच नाही ना मग. मग पावती आता आल्यावर तर माग उभाच राहतोय, दिवस म्हणतोय, मग काय करायचं मग सांगा त्याला बरं. त्याला सांगा ना सुविधा द्या म्हणावं मग पावती आता पावती. म्हणायचं आहे काका. परत लायचा नाही भरायचे आम्हाला, का फुकट बसून देते नाही. लायचा नाही भरायचे, पावत्या भरायच्या, या राड्याच आहे पण जे भरायचे. बघा इकडं जायला वाट नाही. सांगू सांगू थकलो का मुरुम टाका तर मुरुम येत नाही. बोल ना भाई. ऐकून वाट दाखवा म्हणावं. अरे आता तुला टाइम नाही, तुला विचार कुठून येता तुम्ही? मी भिंगारून येतो नगर. काय सांगाल बाजारच्या व्यवस्थेबद्दल? बाजारची व्यवस्था आहे हो, एवढी व्यवस्थित नाही. सध्या तरी कॉन्क्रिटीकरण व्हायला पाहिजे बाजारची. त्याच्यावर कारण आता तुमची- याच्यावर सगळी चिकचिक होऊन लेडीज बी पडतात बऱ्याचशा ठिकाणी. म्हणजे वयोवृद्ध लोकांना येणं होत नाही बाजारात. याचा आणि काय तुमच्या व्यापारावर काय परिणाम होतो काय? आता होतो ना, चिकचिकीमुळे काय होतं, मग गिराईक बाजारात येत नाही, त्याच्यामुळे मग थोडा व्यापाराला फरक पडतोच ना. कुठून येता तुम्ही? नारंगावून येता. काय सांगाल आमच्या बेलेच्या बाजारच्या व्यवस्थेबद्दल? काय आता त्यांनाच आपण काय बोलणार आहे. हे आहे आपण त्यांना लय वेळा बोललो, असं एवढं चिक्कत झाले, आता काय बोलणार. किती वर्ष झाले तुम्ही येता गिराईक इकडे? बी येत नाही बरोबर इकडे चिक्कत. किती वर्ष झाले? वडिलांपासून आहे आपलं. किती वर्ष झाली? 40 40 वर्षात 40 वर्षात बाजारची परिस्थिती आहे तशीच आहे. पुढं होतं ना. 40 वर्षात बाजारची परिस्थिती आहे तशीच आहे. बदल झालाच नाही काही. यांची माहिती का?